विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यास करताना त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, प्रकर्षाने जाणवेल, सगळेजण काय करतात, लर्निंग करतात. काय करतात, लर्निंग करतात. लर्निंग केल्यानंतर त्याची रिव्हिजन करतात. काय करतात, रिव्हिजन करतात. जेवढे पण विद्यार्थी प्रिपरेशन करताय, ही स्टेप सगळे विद्यार्थी करतात, 100% विद्यार्थी करतात. यापैकी 80 to 90% विद्यार्थी काय करतात, रिव्हिजन करतात, इफेक्टिव्ह रिव्हिजन करतात. पण होतं काय, एक्झामच्या दिवशी हे जे 80 to 90% स्टुडंट्स आहेत, प्रत्येकाने हे एक्सपिरियन्स केलेलं आहे. जेव्हा आपण पेपर लिहितो किंवा एक्झाममध्ये MCQs येतात, त्यावेळेस होतं काय, क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हा क्वेश्चन मी रीड केलेला आहे. ऑप्शन पण तुमच्या समोर असतात, त्याचा ऑप्शन पण तुम्हाला वाटतात की मी कुठेतरी रीड केलेला आहे. बट चूक कुठे होते माहितीये, मला करेक्ट आन्सर आठवत नाही. करेक्ट आन्सर काय आहे, करेक्ट आन्सर काय आहे हे मला आठवत नाही. का आठवत नाही?